खचल्यामुळे अनेक वाहनांचं देखील या ठिकाणी मोठं नुकसान झालेलं आहे। वाशीमध्ये हा रस्ता खचला आणि अगदी 3 सेकंदामध्ये या व्यक्तीने मृत्यूला हुलकावणी दिली। हे व्यक्ती या पायऱ्यांवरून उतरत होते आणि त्याच वेळेला हा रस्ता खचला। त्यानंतर भिंत कोसळली तर इथे झाडही कोसळलेलं आहे। अगदी 3 सेकंदामध्ये ही व्यक्ती वाचली। येत्या 24 तासांसाठी मुंबई, ठाणे आणि पालघर यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। आज कोकण, गोवा आणि घाटमाथ्यावर हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला होता। उद्या कोकणाला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। मुंबईतल्या कोसळधारेची 8 दृश्य। मुसळधार पावसामुळे अंधेरीतल्या सबवे परिसरात पाणी साचलं। वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आलंय। कल्याण डोंबिवलीत पावसाच्या जोरदार सरी पडायला सुरुवात। सखल भागात पाणी साचल्याने रस्त्यावरून जाणारे 2 बाईक स्वार खाली पडले। वाशी सेक्टर 17 मधील वाशी प्लाझाची भिंत कोसळली। यात अनेक वाहनांचं मोठं नुकसान झाले। एक व्यक्ती अवघ्या 3 सेकंदांनी वाचलाय। तो स्टेअरकेसवरून खाली चालत येत होता आणि तो चालत येत असताना काही सेकंदामध्ये ती वॉल जी आहे ना ती पूर्ण खाली खचली। त्याच्यामुळे तो सुदैवानं तो त्याच्यातून वाचला। खरं तर किती गाड्यांचं नुकसान झालेलं आहे? 15 ते 20 गाड्यांचं नुकसान झालंय आणि एक टेम्पो होता त्याचं पण नुकसान झालेलं आहे। मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर लाटांचा वेग वाढलाय। गेल्या काही तासांपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे। पुढील काही तास मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली आहे। मुसळधार पावसामुळे कुर्ला रेल्वे स्थानकातही रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेलं पाहायला मिळालं। मुंबई शहर आणि उपनगरात काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू झालाय। समुद्रात मोठ्या भरतीचा इशारा देण्यात आलाय। यात मरीन ड्राईव्ह, गेटवे ऑफ इंडिया आणि दादर समुद्र किनाऱ्यावर मोठ्या लाटा उसळलेल्या पाहायला मिळाल्या। राज्यभरामध्ये कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळालं। कोणत्या जिल्ह्यामध्ये काय घडलं पाहूयात पावसाची खबरबात। रत्नागिरीत मुसळधार पावसाचा फटका बसला। इथल्या मागजन बाजारपेठेत पाणी साचलं। रत्नागिरीला मुसळधार पावसानं झोडपलंय। अर्जुना आणि कोदवली नद्या दुथडी भरून वाहू लागल्यात, तर अर्जुना नदीचं पाणी राजापूर शहरातील जवाहर चौकात साचलंय। व्यापाऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला। राजापूरमध्ये सध्या जोरदार पाऊस बरसतोय। नद्यांपाठोपाठ इथले ओढे देखील दुथडी भरून वाहतायत। भूगावातील कुंभारवाडी, बौद्धवाडी आणि ब्राह्मणवाडीचा संपर्क तुटला। साताऱ्याच्या कराड चिपळूण महामार्गाच्या पुलाचा भराव खचला। कराड चिपळूण महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली। पुलाचा भराव खचल्यानं ओढ्याचं पाणी महामार्गावरून वाहू लागलं।
मुसळधार पावसामुळे अंबा नदीनं इशारा पातळी ओलांडली. सध्या अंबा नदीची पाणी पातळी 8.90 मीटर पर्यंत आली. तर रायगड जिल्ह्यात 84 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याजवळ दरड कोसळली. महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक संथ गतीनं सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या करूळ घाटात दरड कोसळली होती. तब्बल 5 तासानंतर वाहतूक सुरू झाली. सिंधुदुर्गातून कोल्हापूरकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. लांजा तालुक्यातील वाकेड घाटात संरक्षक भिंतीसह दरड कोसळली. दरड बाजूला करण्याचं काम सुरू आहे. पावसामुळे कराड चिपळूण महामार्गावर अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली. याच महामार्गांवर खड्ड्यांमुळे एक एसटी बसलाही अपघात झाला. यामध्ये 8 प्रवासी किरकोळ जखमी झालेत. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं. अनेक भागातील लागवड केलेली रोपं वाहून गेल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत. भुशी डॅम ओव्हरफ्लो झाला. मुसळधार पावसामुळे भुशी डॅम 100% भरला. या ठिकाणी गेल्या 24 तासात 143 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पुणे अहिल्यानगर महामार्गावर तुळापूर फाट्यावर पाणी साचलं. जेसीबीच्या सहाय्यानं पाणी बाहेर काढण्याची वेळ आली. नुकतंच या रस्त्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागानं केलं होतं. अहिल्यानगरमधील कळमजाई धबधबा प्रवाहित झाला. सततच्या पावसामुळे कळमजाई देवीच्या मंदिर परिसरात निसर्गरम्य वातावरण झालंय. धबधबा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. तर येत्या 24 तासांसाठी कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट देण्यात आलेला आहे तेही आपण पाहूया. येत्या 24 तासांसाठी कोणत्या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट? ऑरेंज अलर्ट मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर. रेड अलर्ट रायगड, पुणे, सातारा. तर 24 तासामध्ये वेगवेगळ्या दुर्घटनेमध्ये 18 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर 65 जण जखमी झाले. पावसाळ्यामधल्या दुर्घटना वाढल्यात, नागरिकांनी सावधगिरी बाळगा असं आवाहन केलं जातंय. कुंडमळा धबधब्याजवळ पूल कोसळून 4 मृत्यू झाला. तर नांदेड सीमेजवळ बासर गावात 5 जण बुडाले. सावधान, पावसाळ्यातले अपघात वाढले. 24 तासात 18 मृत्यू, 65 जखमी. पहिली घटना, कुंडमळा धबधब्याजवळ पूल कोसळून 4 मृत्यू झाला. पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांसह पूल कोसळला. 6 वर्षाच्या मुलासह 4 जणांचा मृत्यू, 54 जखमी. मी ज्यावेळेस काल कलेक्टरांशी बोललो त्यावेळेस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पावसाळ्यात ज्या धोकादायक अशा जागा होतात पण जिथे पर्यटक जातात अशा 500 जागा आहेत. त्यांनी मला सांगितलं की ज्याचं नोटिफिकेशन वेगवेगळ्या प्रकार, म्हणजे सगळीकडे पूल आहे असं नाही. काही ठिकाणी पाणी वरपर्यंत येतं, काही ठिकाणी पाण्याचा जो बहाव आहे तो वेगवेगळ्या प्रकारे आहे, त्याचं नोटिफिकेशन काढलं जातं. त्या ठिकाणी काही ठिकाणी पोलीस देखील ठेवले जातात, काही ठिकाणी गावकऱ्यांना देखील इन्व्हॉल्व केलं जातं. पण हे अधिक सजगतेनं आपल्याला करावं लागेल, कारण हे 1-2 महिन्यापुरतं स्पॉट्स वल्नरेबल असतात, पण तिथल्या सौंदर्यामुळे लोक त्या ठिकाणी जात असतात. तर त्यांना कसं सुरक्षित ठेवता येईल हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. त्या दृष्टीने निश्चित मी जिल्हाधिकाऱ्यांनाही सांगितलेलं आहे. दुसरी घटना, नांदेडच्या सीमेजवळ असलेल्या तेलंगणातल्या पासर गावात 5 जण नदीपात्रामध्ये बुडाले. हे सर्वजण बोटीनं नदीपात्रामध्ये गेले होते आणि बेटावरून उतरून स्नान करत होते. तिसरी घटना,
बुलढाणा जिल्ह्यातल्या नांदुरा तालुक्यामध्ये विश्वगंगा नदीमध्ये बुडून दोघांचा मृत्यू झाला. देवदर्शनासाठी गेलेल्या मायलेकींचा नदीमध्ये बुडून मृत्यू झाला. एकाच कुटुंबातले 7 ते 8 जण नदीमध्ये पोहण्यासाठी उतरले असताना ही घटना घडली. चौथी घटना, माथेरानच्या तलावामध्ये 3 तरुण बुडाले. नवी मुंबईहून पिकनिकसाठी 10 जणांचा ग्रुप माथेरानला गेला होता. त्यावेळी हा ग्रुप शेरला तलावामध्ये उतरला. यातल्या 3 तरुणांचा तलावामध्ये बुडून मृत्यू झालेला आहे. पाचवी घटना, अमरावती जिल्ह्यातल्या तुरखेड गावामध्ये वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू झाला. शेतामध्ये तूर आणि कपाशीची पेरणी सुरू असताना शेतकऱ्यावर वीज कोसळली. पवन कोल्हे या शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर निर्मला कोल्हे जखमी झाल्या. मावळमध्ये कुंडमाळा पूल दुर्घटनेमध्ये 4 मृत्यू झाला तर 51 जण यामध्ये जखमी झाले. 25 तासानंतर इंद्रायणी नदीमधील रेस्क्यू ऑपरेशन थांबवण्यात आलं. आज दिवसभरामध्ये नदीपात्रामध्ये कोणतीही व्यक्ती आढळली नाही. मावळमधल्या कुंडमाळा पूल दुर्घटनेत 4 मृत्यू झाला असून 51 जण जखमी झाल्यात. आज दिवसभरात नदीपात्रात कोणतीही व्यक्ती आढळली नाही. कुंडमाळ्यामधील इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळला. कुंडमाळ्यामधील पूल 30 वर्ष जुना असून जीर्णावस्थेत होता. पूल दुर्घटनेमध्ये 4 जणांचा मृत्यू झालाय, त्यापैकी 3घांची ओळख पटली आहे. मृतांमध्ये 3 पुरुषांसह 6 वर्षाच्या चिमुकल्याचाही समावेश आहे. 51 जण जखमी असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे. एनडीआरएफच्या बचाव कार्यात 38 जणांना वाचवण्यात आलंय. दुर्घटनाग्रस्त पुलाचा भाग पाण्यातून काढण्यात आलाय. सकाळी 11 वाजता कुंडमाळ्यामध्ये 200 ते 300 मीटर अंतरावर शोध मोहीम राबवली. स्थानिक जीवरक्षक संस्थेकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं. शोध मोहीम राबवण्यासाठी यंत्रणांकडून ड्रोनचा देखील वापर करण्यात आला. तर तहसीलदार आणि प्रांताधिकारी शोध मोहिमेत सहभागी झाले होते. कुंडमाळ्यातल्या दुर्घटनेवरून विरोधकांच्या आरोपांवर सत्ताधाऱ्यांनी पलटवार केला. पूल बनवण्यासाठी 8 ते 10 कोटी मंजूर, पण पैसे कुठे गेले असा सवाल संजय राऊतांनी विचारला. तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत आरोप करणाऱ्यांना उत्तर देत नसल्याचं फडणवीस म्हणाल्या. माझ्या हिशोबाने 15 कोटी रुपयाचा निधी मागितला आणि 8 कोटी रुपये मंजूर झाला. मंजूर झालेला पैसा त्या पुलासाठी योग्य वेळी वापरला असता, तो पूल उभा केला असता, तर काल 40-45 लोक जी बेपत्ता आहेत त्यांचं कुटुंब ते प्राणाला मुकले नसते ना. असं आहे, काही लोक देशाच्या सेनेवर आरोप करतात, देशाच्या शौर्यावर आरोप करतात. त्यांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त आरोपाचं पडलंय. मी अशा लोकांना उत्तर द्यायला बसलो नाही येते. इंद्रायणीवरील पुलासाठी रवींद्र चव्हाण यांची 80,000च्या पत्रांवर सही आहे. या संदर्भात भाजपच्या मावळ तालुकाध्यक्ष भेगडेंनी रवींद्र चव्हाणांना पत्र लिहिलं होतं. तर पूल धोकादायक होता, मग प्रवेश बंदी का केली नाही असा सवाल राज ठाकरेंनी विचारलाय. हा पूल धोकादायक होता तर तिथे पूर्ण प्रवेश बंदी का नाही असा प्रश्न आहे. जर पूल धोकादायक झाला होता तर तो पाडून नव्यानं का नाही झाला. पण मुळात हा प्रसंग का येतो? सरकारचे इतके विभाग आहेत, ते नक्की काय करतात? असे पूल दुरुस्ती किंवा ते बंद करणं असं काही नियोजन करता येत नाही का? ब्रिज चांगलं नसते, लई जुना आहे, लोकलही होती, 2 व्हीलर पण होती तिथं, त्यामुळे पडले ते. ज्यावेळेस झालं ना ते त्यावेळेस म्हणजे ब्रिजवरती 4-5 2 व्हीलर होते आणि 50 ते 60 लोक होती. ते 2 व्हीलरमुळे लोकांना रोड क्रॉस करता येत नव्हता आणि एकदम असा आवाज आला ब्रिजचा करकर आणि ते 3 ते 4 सेकंदामध्ये पूर्ण ब्रिज खाली आला. 60-70 लोक असतील, त्याच्यात पुन्हा 2 व्हीलर पण होत्या, 8-9 2 व्हीलर होत्या. त्याच्या 2 2 व्हीलर तर वाहून पण गेल्या. 2 व्हीलरमुळं लोकांना येता जाता आलंच नाही, त्याच्यामुळे सगळे 2 व्हीलरमुळे येणारे जाणारे लोक तिथं थांबले आणि थांबल्यामुळे ओव्हरलोड झालं. 2 व्हीलर नसते तर असं काही झालं नसतं.
अहमदाबाद विमान दुर्घटनेमधून वाचलेल्या प्रवाशाचा एक नवा व्हिडिओ समोर आलाय। रमेश विश्वास कुमार हे बीजे मेडिकल कॉलेजच्या गेटमधून बाहेर आल्यानंतर विमानाचा मोठा स्फोट झाला। रमेश विश्वास कुमार यांच्या शरीरावर जखमा झाल्याचंही दिसतं। विमान दुर्घटनेतून वाचलेल्या प्रवाशाचा नवा व्हिडिओ। रमेश विश्वास कुमार यांचा नवा व्हिडिओ समोर। अहमदाबाद विमान दुर्घटनेतून वाचलेल्या प्रवाशाचा नवा व्हिडिओ समोर आलाय। रमेश विश्वास कुमार एका गेटमधून बाहेर चालत येत असल्याचं दिसतंय। रमेश विश्वास कुमार बाहेर येत आहेत ते गेट बीजे मेडिकल कॉलेजचं आहे। गेटमधून बाहेर आलेले रमेश विश्वास कुमार फोनवर संवाद साधण्याचा प्रयत्न करताना दिसतायत। रमेश विश्वास कुमार यांच्या शरीरावर जखमा झाल्याचंही व्हिडिओत दिसतंय। ज्या क्षणी रमेश विश्वास कुमार गेटमधून बाहेर आले त्यानंतर विमानाचा आणखी एक मोठा स्फोट झाला। विमानाच्या स्फोटानंतर बीजे मेडिकल कॉलेजच्या बाहेर स्थानिकांची गर्दी झाली होती। त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या व्यक्तींनी रमेश विश्वास कुमार यांच्याशी संवाद साधला। त्यानंतर त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तर मालवण राजकोट मधील शिवपुतळ्याच्या चबुतऱ्याचे चिरे खचले होते। यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चबुतरा परिसरामध्ये दुरुस्ती करण्यात आली। शिवरायांच्या पुतळ्याला कोणताही धोका नाही असं सार्वजनिक बांधकाम विभागानं स्पष्ट केलेलं आहे। शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याला असे चिरे पडलेले होते। काल पुतळ्याच्या चबुतऱ्याचे चिरे हे खचले होते। सार्वजनिक बांधकाम विभागाकडून इथे दुरुस्ती करण्यात आली आहे। तसंच पुतळ्याला कोणताही धोका नाही असं सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जाहीर करण्यात आले। तर वेगळं काही बोललो असेल तर राजकारण सोडेन असं अजित पवार यांनी थेट आव्हान दिलंय। अंबानींबाबत केलेल्या वक्तव्यावर अजित पवार यांचं हे विधान आहे। वक्तव्याचा विपर्यास करून फेक नरेटिव्ह पसरवलं जातंय असं अजित पवार म्हणाले। पंपावर पेट्रोल सोडून धीरूभाई अंबानी कोट्यधीश झाले असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं। एक नरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न चाललाय। मला इथं आता मीडियाचे वेगवेगळे माझे प्रतिनिधी आहेत आणि एवढं मला आज एक दोन जणांचे फोन आले। म्हणले दादा काही चॅनलला काही तुमच्याबद्दल दाखवतात। म्हटलं काय झालं की एकेकाळी ह्या देशाची एक व्यक्ती म्हणजेच धीरूभाई अंबानी हे स्वतः पेट्रोल पंपावर पेट्रोल सोडण्याचं काम करत होते। पेट्रोल सोडण्याचं काम, नीट ऐका वकील तुम्ही इथे, हे चॅनेलवाले वेगळंच काहीतरी दाखवतात की अजितनी वेगळा उल्लेख केला। मी त्या चॅनलवाल्याला सांगू इच्छितो, मी जर वेगळा काही शब्द वापरलेला असेल तर राजकारण सोडून राजकारण। अजितदादांच्या धीरूभाई अंबानींवरच्या वक्तव्यावरून सध्या राजकारण पेटलंय। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारात दादांनी धीरूभाई अंबानींचं उदाहरण दिलं। धीरूभाई अंबानी पेट्रोल सोडून कोट्यधीश झाले असं वक्तव्य अजित पवारांनी केलं। मात्र सुरुवातीला ऐकताना सोडून हा शब्द चोरून असा वाटला। सोशल मीडियात च झाला आणि दादांचं वक्तव्य व्हायरल झालं।